मनुष्य देवावर कसं करू शकतो? शक्यच नाहीये. कारण भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो? बसणाऱ्या कोणत्या माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं? अजिबात नाही. अहो केस जरी पांढरे झाले तरी माणसं झुरू झुरू झुरतात हो. बरोबर आहे का नाही? आठवड्याला काय करतात लोक. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. आज एवढी धावपळ चालली तुमची आणि माझी, हे कशासाठी? फक्त लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगले कपडे घालायचे, लोक काय म्हणतील याच्यासाठी टू व्हीलर विकून गाडी घ्यायची, लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगलं घर बांधायचं. अरे लोक काय म्हणतील म्हणून व्याजानं पैसे काढून पोरायचे, लग्न करायचे. लोक काहीच म्हणत नाही. आपण अशा काळामध्ये गेलेलो आहे की कोरोनामध्ये फक्त नवरी नवरदेवच होता. वरबाप नाही, वरमाय नाही, करवल्या नाही, अहो डीजे नाही, मंगल कार्यालय नाही, जेवण नाही. घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं हो. हा, लग्न होईपर्यंत त्याला नवरदेवाला सुद्धा माहित नव्हतं माझीच बायको काढून काढून थोबड बांधेल राहायचं ना. नंतर उघडल्यावर कळायचं नाही हाच नंबर आहे आपला. रॉंग नंबर बी लागू शकतात कधी. लक्ष देऊन ऐका. म्हणून लोक काय म्हणतील याच्यासाठी माणसानं जगू नका. लोक काहीच म्हणत नाही. लोक काहीच म्हणत नाही. हा तुमच्या मनाचा भ्रम आहे की लोक काय म्हणतील. लोक काही हप्ते भरायला येत नाही बरं. हप्ते तुम्हालाच भरावे लागतात. म्हणून लोकांसाठी जास्त शायनिंग मारायची जशी परिस्थिती आहे तशा परिस्थिती. काय झालंय माहितीये का? अपेक्षा वाढल्या त्याच्यामुळे दुःख वाढलंय महाराज. अपेक्षा नसली की दुःख नाहीच ना. आता तुम्ही एवढे माता मावल्या पुरुष मंडळी जेवढ्या माझ्या आई बहिणी कीर्तनाला आहे, आता बरेचसे लोक मी येत असताना पाहिलं, काही पायी आले, काही बिचारे टू व्हीलरवर आले, काही ब्रिझा घेऊन आले, काही स्विफ्ट घेऊन आले, काही इनोवा घेऊन आले, काही श्रीमंत लोक फॉर्च्युनर घेऊन आले. आता कीर्तन संपल्यानंतर जे लोक पायी चालले ना, टू व्हीलरवाल्याने फक्त त्या पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं. अरे जर पाऊस आला तर ओले होतील, मी 20 मिनिटात कुठे जातोय? घरी जातो. पण टू व्हीलरवाल्या लय हाऊस. टू व्हीलरवाला स्विफ्टवाल्याकडे पाहतो. कशाकडे पाहतो? स्विफ्टवाल्यानं चांगलं चालवणं 22-23 ॲव्हरेज आहे आपल्याला. 4-5 सीटं बसतात. पण स्विफ्टवाल्याला कुठं दम निघतो? तो ब्रिजावाल्याकडे पाहतो. लाल कलरची ब्रिजा. बरोबर आहे का नाही? ब्रिजावाल्यानं थोडं थांबाव की भेटलंय ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं आपल्याला आता फुकट भेटली गाडी. पण ब्रिजावाल्याला कुठं दम निघतो? तो इनोवाल्याकडे पाहतो. कुठं पाहतो? इनोवाल्याकडे. संसारात जर जगायचं असेल महाराज तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहून कधीच जगायचं नाही. आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहून जगायचं. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताच्या कृपेने चाललंय समजा. बस काय होतं महाराज आपल्याकडे? काही नव्हतं. आज खूप आहे ना महाराज. जीवनामध्ये येणारं सुख, जीवनामध्ये येणारं दुःख आहे भगवंताच्या कृपेनेच होतं. त्याच्यामुळे जास्त निराश व्हायचं. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची. कोणे दिवसी पैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुम्हाला सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटेल. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तुम्हाला हत्तीवर तुमची मिरवणूक निघल. पण एक दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसेल. त्यावेळेस सुद्धा विचार करा, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ती सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि पायी चालत असताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाची. महाराज अपेक्षा वाढली की दुःख वाढलं द्या सोडून. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. कशावर करतो? समाजावर. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं सर्वात जास्त जर प्रेम मनुष्य कशावर करत असेल तर पैशावर प्रेम करतो.
पैसावर प्रेम करत नाही असा जगात माणूसच नाही महाराज. तुम्ही सर्व बागायती एरियामध्ये जगणारे लोक आहे, सगळे ऊसाचे बागायतदार आहात, एकदम चांगलं वातावरण आहे, रात्रंदिवस एवढे कष्ट करता, देवासाठी करता का पैशासाठी हो? बोलत चला गड्यावर, लाजू नका, असं मोकळं बोलव. कशासाठी? मी आता एवढ्या धावपळ करून दुपारी 3 ते 5 तुमच्यासाठी कीर्तनाला आलो, परत संध्याकाळी 9 ते 11 एका ठिकाणी देवासाठी आलो का पैशासाठी? हा बोला, मोकळं बोला. हा हा असं असं आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावर बाहेर होतं तुम्ही. असं मनात ठेवसाल तर मुळी महाराज लोकांचं काय सांगितलं, महाराज लोकांच्या काय एवढे बिचारे उन्हे कठीण ताळा झाला. हे बघा, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबारायांनी लात मारलेले प्रमाण पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ज्या जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलाय, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ज्यांचं अवघ प्रेम देवावर, ज्यांचा विषय भगवान परमात्मा झालाय, त्यांनी समाजाचा विचार नाही केला महाराज. कुठे विचार केला हो समाजाचा माझ्या तुकोबरायांनी? अरे तुकोबराय सांगतात की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबराने 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. काळ सारावा चिंतने, एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. हे प्रमाण कमी वाटत असं दुसरं घ्या. तेजोनी आजन भक्ती करा, तेजोनी आजन भक्ती करा, तेजोनी आजन भक्ती करा, तेजोनी आजन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी आजन भक्ती करा, तेजोनी आजन भक्ती करा. ओ महाराज तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी आजन भक्ती करा, तेजोनी आजन भक्ती करा. एका वाक्यात सांगितलंय माझ्या तुकोबराने, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनी आजन भक्ती करा. हा समाज कोणाचा झालाय म्हणून तुमचा आणि माझा होणार आहे महाराज? तुम्ही लय मोठे भ्रमात जगत आहात की मी आवाजाचा जादूगार आहे आणि मला लय लोक मानतात. जर तुमचा समाज असं सोडून द्या, तो समाज आपली लेवल काय आहे महाराज? काहीच नाहीये. अरे हा समाज जर ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचा झाला नाही, ज्ञानोबराय तुकोबरायला जर या समाजाने सोडलं नाही, तर आपल्यासारख्या टिपण्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज? आणि तुम्ही कोणत्या भ्रमात जगताय? तुम्ही तो भ्रम सोडून द्या, लोक कधीच तुमचे होणार नाही. म्हणून जेवढे काही कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा हृदयावर. जमाने के लिए हम एक बार है, जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. जोपर्यंत समाजाला पर्याय मिळत नाही तोपर्यंत समाज तुमच्यावर प्रेम करतो. हा जगाचा नियम आहे. तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत जादूगार, हात चांगला आहे तोपर्यंत तुमच्यासारखा वादक कोणी नाही, जोपर्यंत गाणं चांगलं आहे तोपर्यंत अरे आमच्यासारख्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले. या महाराष्ट्रामध्ये तेवढा विद्वान महात्मा परत होणारच नाही. त्या महात्म्याचं नाव जगन्नाथ अण्णा पवार आहे महाराज. काय वेदांत वाचस्पती ही पदवी फक्त अण्णाला शोभत होती, आता कोणी लावतात तो भाग वेगळा आहे. जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन ऐकण्यासाठी मी नवीनच आळंदीला गेलो होतो. माऊली दादांना आम्ही सोबत होतो. काहीच कळत नव्हतं, कीर्तन कळत नव्हतं, काही नव्हतं कळत. त्यावेळेस पॅनासोनीचे हे भेटायचे, टेप भेटायचे, 1,500 भेटायचा तो. तर जोग महाराजांच्या घाटावर, जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या कीर्तनाला, जगन्नाथ अण्णाच्या कीर्तनाला लोक नव्हते येऊन बसत.
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार टेप घेऊन रेकॉर्डिंग करण्यासाठी बसत होते. ही ज्या महात्म्याची ताकद होती, त्या महात्म्याला अन्न नलिकेचा कॅन्सर झाला, बोलणं बंद झालं. बाहेरचे द्यावं सोडून घरच्यांनी लवकर लक्ष दिलं नाही महाराज. जोपर्यंत तुमची चलती तोपर्यंत ठीक आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, आपण जर लय भ्रमात जगत असाल, काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो न, भाषा पहा लोकांची कशी असते, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या नेवासा तालुक्याचा परमार्थच संपला. अरे तू मर नाही एकदा, ताण नको घेऊ. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच संपलं. तू एकदा मरून बघ, लोक तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात. हे जुने म्हातारे म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल, कुठं काय झालं. अहो इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना, भारत बंद थोडा पडला काही. सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील आणि कोणीतरी येतील. जग या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा, ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. म्हणून जास्त, अरे मी दररोज कीर्तनातून सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशी एक गायिका होऊन गेली, त्या मातेचं नाव आहे लता दीदी मंगेशकर. हजारो गाणे गायले माय माऊलीनं, प्रत्येक राग वेगळे, प्रत्येक ठेवण वेगळी, प्रत्येकाची चाल वेगळी. एवढे गाणे गाणारी माय माऊली ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त भारतीयांनी एक दिवस तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? तिला कोणता पुरस्कार होता? भारतरत्न पुरस्कार होता. कोणता पुरस्कार होता? मग आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. अमोल बाबा आपलं स्टेटसच काय आहे? घरी बायको आंघोळीला पाणी टाकत नाही आपल्या, हे वजन आहे तुमचं माझं घरचं, आणि आपले कोण स्टेटस ठेवणार आहे? म्हणून जास्त तंद्रीत जगू नका. एका हिंदी कवीचं किती गोड वाक्य पाहतो, सांगतो. अरे एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणतो तो लक्ष देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जेवढ्या थाटामाटात जगतोय तेवढा अजिबात गर्व करू नको. या जगात कोणीच कोणाचं जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे, झाल्या ही न शक्ती नाक मुख गळती, सांडोनिया पळती जोवरी चळन गा हो, तोवरी मनती माझा, मनती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. अरे वय झाल्यानंतर तुमच्या सौभाग्यवतीचे तुमच्याविषयी असणारे विचार, बाईल म्हणती खर मरता तरी बरे, नासी येले घर तुम कोणी. मग समाजाचा विचार नाही सांगितला एक, आणि समाजाचा ताण नका घेऊ महाराज. परमार्थ करत राहा, धर्माचा प्रचार करत राहा, लोक तुम्हाला बोलणारच आहे. आणि लोक कोणाला बोलत नाही? उभं आयुष्य ज्या रामगिरी महाराजांनी लोक सुधारवण्यात घालवलंय, हजारो लोकांना व्यसनापासून दूर केलंय, हजारो लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, ते बी सत्य वाक्य गेलं, खोटं नाही गेलं. मला वाईट याचं वाटतं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व मुस्लिमांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवले. मुस्लिमांनी विरोध केला याचं दुःख नाही झालं महाराज मला, आपल्या हिंदू धर्मातल्या काही हरामखोर लोकांनी त्यांचा विरोध केला याचं दुःख झालंय महाराज. पण मला गणपती बाप्पा समोर मी साक्षी देतो महाराज, मानलं पाहिजेत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराज. खरोखर सलाम आहे त्या माणसाला माझा. अरे मी त्या दिवशी कीर्तनात बोललो, परवा दिवशी तर माझा वाद झाला. त्याच मुख्यमंत्र्याच्या जागी जर दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असता तर लिहून ठेवा माझं वाक्य, रामगिरी महाराजाला 1001% अटक झाली असती महाराज. काय झाली असती? 1001%. पण एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा त्या हिंदू राजाने माईक हातात घेतला आणि 10 लाख समाजासमोर सांगितलं की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्या साधूच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आणि एवढा जर आमच्या संप्रदायाला जर पाठिंबा एखादा राजा देत असेल तर मग अजिबात नाही, तसं मी तुम्हाला म्हणणारच नाही. काम आहे ना महाराज. आता इथं जेवढ्या माझ्या माता मावल्याला 3-3 हजार भेटले बाय हो. अरे मुख्यमंत्र्याला सांगा काही लाडका बुवा, लाडका महाराज, लाडका पकवाजा, लाडका कीर्तनकार काही आहे का नाही महाराज?
सगळं यांच्याकडेच आहे ना. मग माया हो, मी गणपती बाप्पा समोर तुम्हाला आव्हान करतोय, ज्या लाडक्या भावाने तुम्हाला 3-3 हजार दिले त्या लाडक्या भावांच्या पाठीमागे उभं राहा, नाही तर रावणाच्या मागे जासाल बरं तुम्ही. विठाला विठाला आपलं वजन बरं आहे वरती. अजून 2000 वाढून देऊ तुम्हाला. चालेल ना काय? या कीर्तना करूया. मी काय सांगत होतो तुम्हाला, नावडे जन नावडे. अरे मला एवढंच सांगायचं, धर्माचा प्रचार करत असताना, धर्माचं काम करत असताना लोक तुम्हाला चांगलं म्हणणारच आहे, लोक तुम्हाला वाईट म्हणणारच आहे. मग धर्माचं काम करत असताना माणसानं डगमायचं नाही महाराज. आज जे रामगिरी महाराज हा परिसर सोडून कोणालाच माहित नव्हते. सरलाबीट संस्थान गंज मोठं आहे, गिनेस बुक मध्ये त्यांच्या सप्तेची नोंद आहे. पण महाराष्ट्रभरती कुठे कीर्तन करत, फक्त एक मर्यादेपर्यंत त्यांची एक संभाजीनगर जिल्हा आणि एक नगर जिल्हा, थोडा नाशिक तिकडचा, बरोबर आहे का नाही? पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोबाईलचं स्टेटस रामगिरी महाराज झाले. याचं कारण धर्माचं काम आहे. काय आहे? मानलं पाहिजे, केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही. मी दुसऱ्या धर्माला नाव ठेवतो अजिबात नाहीये, पण माझा स्वतःचा धर्म सांगण्यासाठी मला संविधानानं स्वतंत्र विचार दिलेले, अधिकार दिलेला आहे महाराज. आणि धर्माचं काम, आणि लोक बोलतात महाराज लोकांचा ताण घ्यायचा. ज्याला घरात बायको चहा करून देते ते म्हणतो नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या, तुझं बजेट किती आहे, तू बोलतो की कोणाला? लोकांचा ताण नाही घ्यायचा. हाती चले बाजार और कुत्ते भुके ताण नका येऊ. मला या म्हणीचं महत्व अजून काही कळलं. बरं, हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे, कुत्र्याचा वेगळा आहे आम्हाला. बरं, हत्ती आणि कुत्रे 2-2 गटात वेगळे वेगळे आहे ना. हत्ती कुठे आहे? जंगल गटात आहे. कुत्र कुठे आहे? गाव गटात. कुत्र्याचं गाव गट आहे ना, ते गावात राहतं ना. हत्ती कुठं राहतो? जंगलात. बरं, कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. बरं, दोघायचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही, दोघा एका मतदारसंघात नाही, दोघायचा पक्ष वेगळा आहे, दोघायचं काम वेगळं आहे, दोघांची भाषा वेगळी आहे. मग मला एवढा छोटासा प्रश्न विचारायचा तुम्हा सर्वांना. हत्ती गावात आला, कुत्रे का भुकत असतील हो पत्रकार महोदय? लक्ष आहे माझं, तुम्ही नोट करताय त्याच्यामुळेच बोललो. ऐका, हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असतील? सिंपल लॉजिक आहे, जास्त डोकं नका लावू, एकदम सोपं आहे. हत्ती गावात आला की हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही. हत्ती गावात आला की हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही, म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू. चुकून जर एखादा हत्ती माग वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले की गोविंदाये नमो नमः, ताण घेऊ नका. म्हणून धर्माचं काम, अरे तुकोबाने सांगितलं ना, धर्माचे पालन करणे पाखंड. अरे कधीतरी आपल्याला थोडंफार काही वाटलं पाहिजे. 4 दिवसापूर्वी तो ज्ञानेश महाराव म्हणून एक नालायक, त्याला काय शब्द वापराव त्या हरामखोराला, तो एका व्यासपीठावरून प्रभू रामचंद्रावर एवढ्या अश्लील भाषेत बोललेला आहे. वाईट त्याचं नाही वाटलं. त्या व्यासपीठावर अरे छत्रपती घराण्यातले खासदार बसलेले, महाराष्ट्र ज्यांना जानता राजा म्हणतोय ते पवार साहेब सुद्धा त्या व्यासपीठावर बसलेले. महाराष्ट्रातल्या एवढ्या 2 दिग्गज नेत्यासमोर जर एखादा मूर्ख माणूस प्रभू रामचंद्राविषयी बोलत असेल, स्वामी समर्थांविषयी बोलत असेल, जेवढे आपल्या महाराजांच्या विरोधात केसेस झाले तेवढे हिंदू नेत्यांच्या विरोधात एकही बोललं नाही. अवध्या सोडून कीर्तनकार सुद्धा बोलत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर उद्या लोक तुम्हाला काय बोलतील काही सांगता येत नाही. म्हणून पक्ष फिक्ष सगळे चुलीत घाला. पहिला हिंदू धर्म जगला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी जगतील. अरे कोणी उठायचं ज्ञानोबा विषय बोलायचं, कोणी उठायचं गणपती बाप्पा विषय बोलायचं, कोणीही उठायचं छत्रपती विषय बोलायचं, कोणी उठायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलायचंय. बघा, माझी विनंती आहे, अशा लोकांना तुम्ही त्याच ठिकाणी थांबवा, नाही तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठं संकट आहे. म्हणून तुकोबारायने सांगितलं, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. अरे जो बाप धर्माच्या विरोधात गेला, भागवत सांगतोय मी तुम्हाला, पोथीपुराण नाही, सगळ्यात सर्वात श्रेष्ठ वैष्णवानाम यथा शंभू पुराणानामिदम तथा, सर्व भागवता सर्व ग्रंथामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण जे ते भागवत पुराण आहे. आणि त्या भागवत पुराणामधलं अध्याय सांगतोय, भक्त प्रल्हादजीचं चरित्र लक्ष देऊन ऐका. स्वतःचा बाप देवाच्या विरोधात गेला, नरसिंह भगवंताने टर 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 फाडलंय, पण भक्त प्रल्हादजीला दया आली नाही. धर्माचा विरोध बाप करत असेल त्या बापाचा त्याग करा. धर्माच्या विरोधात पोरग गेलं त्या पोराचा विरोध करा. मी बोलतोय असं नाही तुकोबरायचं प्रमाण. प्रल्हादे जनक विभीषणे बंधो, प्रल्हादे जनक विभीषणे बंधो.
जनक विभीषण बंधू हो राजमाता निंदू भरते गेली राजमाता निंदू भरते गेली ओ राजमाता लिंदू भरते गेली राजमाता लिंदू भरते गेली राजमाता निंदू भरते गेली राजमाता निंदू भरते गेली राजमाता लिंदू भरते गेली राजमाता लिंदू भरते प्रल्हाद जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते गेली राजमाता निंदू भरते प्रमाण देऊन बोलतो मी तुम्हाला. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू. अरे ज्या आईने जन्माला घातलाय भगवान भरताला, त्या भरताला प्रभू रामचंद्रापासून वेगळं करणाऱ्या कैकेयीला भरत मेला, पण परत आई म्हणला नाही. मग जो कोणी धर्माचा विरोध करत असेल, संप्रदायाचा विरोध करत असेल, माझी सर्वांना हिंदू म्हणून संप्रदायाच्या लोकांना विनंती आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. त्या शब्दामध्ये तुम्ही त्यांना काय दिलं पाहिजे उत्तर. आणि ते करत असताना तुम्हाला फक्त थोडी डेअरिंग करावं लागेल. नाही भिडभार तू का म्हणे साना थोर, आमचं नशीब तर एवढं खराब आहे बाबा 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 बाबा. कीर्तनकार झाल्यापासून गद्याला सुद्धा बाबूराव म्हणावं लागतं. वस्तुस्थिती ती. आणि त्यातल्या त्यात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात तर 100% 100% कीर्तनकार सगळेच खोटे बोलतात, खरं कोणीच बोलत नाही. ते बेवढं दारू पिऊन मेलेलं असतं आणि हे अभंग घेतो, याजोसाठी केला होता अट्टहास. म्हणजे महाराज नरकात, ऐकणारे नरकात. आणि गायक वादक अगोदरच गेलेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू होती ना, बरोबर आहे का नाही. म्हणून सगळं कठीण आहे ना महाराज, अवघड आहे सगळं. म्हणून लक्ष देऊन ऐका. अरे आपण ज्या परंपरेनं जगत आहोत ती परंपरा ज्ञानोबराय तुकोबरायची. कोणाची? ज्ञानोबराय तुकोबरायची. आणि त्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या गाथ्यामध्ये अभंग तुकोबराय सांगतात, छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा कीर्तनात येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गारे, ओ राजे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा आणि मुंगीला सुद्धा एक उपमा देणाऱ्या संप्रदायातले लोक आहोत आपण. म्हणून 2 आणि 10 आणि 20,000 रुपयासाठी 40,000 रुपयासाठी कोणाची लाचारी करू नका. गाढवाला गाढव म्हणायचं शिका सचिन भाऊ, आणि घोड्याला घोडं म्हणायचं शिका. असं जर तुम्ही गाढवाला घोडं म्हणत गेले तर सगळे गाढवच मोठे होतील. आता हे वाढदिवसाचे कीर्तन असतात आणि मी तर सेपरेट वाढदिवसाचाच कीर्तनकार झालेलो आहे महाराज. कठीण ताळा झालेला आहे. कोणत्या नेमका अख्खा जिल्हा त्या राजकारण्याने खायला असतो आणि आम्ही सांगतो अकल्प विश्व व्हावे तया कुळा. कशाला जिल्हा खायला? आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही खालून लोक म्हणतात अरे यानं 13,000ची संडा सुद्धा खाल्ली रे ग्रामपंचायतीची, याचं नाव घेऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मी काय सांगत होतो, मला समाजाचा विचार करू नका. जनाचाही त्याग सांगितला, शरीराचा त्याग सांगितला आणि धनाचाही त्याग तुकोबरायने केला. प्रमाण घ्या. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यातन. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना ज्या महात्म्याने परत केला ते तुकोबराय. याचं कारण अवघी देवावरी